काँग्रेस पक्षाचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांनी काही दिवसांअगोदर पत्रकार परिषद घेऊन या वोट चोरीचा मुद्दा सगळ्या पुराव्यासहित जनतेसमोर आणला। 3 महिन्याच्या आधी 4 महिन्याच्या आधी झालेल्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये भरभरून मतदान, महाराष्ट्रात भरभरून मतदान काँग्रेस पक्षाला, महाविकास आघाडीला झालं। 3-6 महिन्यातच झालेल्या इलेक्शनमध्ये इथे कधी न होईल असा पराभव या इलेक्शन आयोगाच्या हस्तक्षेपामुळे झाला असा आमचा थेट आरोप आहे। या पहिले भारतात सुप्रीम कोर्ट झालं, इलेक्शन कमिशन झालं, याच्यावर सगळ्या लोकांचा विश्वास राहत होता। आज सुप्रीम कोर्टच इलेक्शन कमिशन हातात घेऊन इलेक्शन मध्ये हेरफेर केल्या जात आहे आणि हे सिद्ध झालं आहे। जनतेचा हा अधिकार आहे लोकशाहीने दिलेला मताने आपला प्रतिनिधी निवडायचा, त्यातच जर इलेक्शन कमिशन अशा प्रकारे हेरफेर करत असेल तर ते जनतेला सहन होणार नाही। ही इंग्रजांच्या पेक्षा कट्टर अशी आणीबाणी आज आपल्या देशात लागू पाहिली आहे। या संविधान विरोधी सरकारचा, मोदी सरकारचा आम्ही निषेध करण्यासाठी आणि वोट चोर गद्दीशोड यांनी उतरून पुन्हा एकदा इलेक्शन घेतले पाहिजे याच्यासाठी आम्ही आज हे सह्यांची मोहीम सुरू केलेली आहे। देशभरात मतचोरी करून हे सरकार सत्तेत आलंय। देशातल्या कोणत्याही मतदारसंघातली मतदार यादी उचला, त्यामध्ये प्रत्येक ठिकाणी घोळ आढळून येणार आहे अशी परिस्थिती आहे। या ठिकाणी वर्धा जिल्ह्याचा जर विचार केला तर 15 दिवसाआधी तुम्हाला मी मतदार याद्या प्रात्यक्षिकासह दाखवल्या होत्या। त्यानंतर आम्ही अजून मतदार याद्यांचा अभ्यास केला तर त्याच्यामध्ये सुद्धा या मतदार याद्यांमध्ये इन्स्टिट्यूशनल मतं सुद्धा दिसले आहे, जे मतदान इतकं नाहीच आहे आणि दुबार तिबार मतदान झालंय। आणि दुबार तिबार मतदान जे झालंय ते चेक करण्यासाठी आम्हाला सीसीटीव्ही फुटेजेस पाहिजे। ते फुटेजेस देण्यासाठी सातत्याने नकार दिला आणि त्या लोकांनी डिफेन्स घेतला की 45 दिवसाच्या आत जर तुम्ही सीसीटीव्ही फुटेजेस मागितले तरच आम्ही तुम्हाला फुटेजेस देऊ, असं इलेक्शन कमिशनचं म्हणणं आहे। तर वर्धेचे जे आमचे पराभूत उमेदवार आहे शेखर शेंडेजी यांनी 45 दिवसाच्या आत सीसीटीव्ही फुटेजची मागणी निवडणूक आयोगाला केली आहे, मात्र अद्याप सीसीटीव्ही फुटेज आम्हाला उपलब्ध करून देण्यात आले नाही। तर माझा थेट इलेक्शन 17C पण दाखल केला आहे। माझा थेट निवडणूक आयोगावरती हा आरोप आहे की तुम्ही या चोरीत सहभागी होऊन या ठिकाणी तुम्ही निवडणुका जिंकून देण्याचं काम सत्ताधारी पक्षाला केलेलं आहे। आमचे जे उमेदवार आहे ते पराभूत झालेले नाही, तर वोट चोरीचा इन्फ्लुएन्स आणि इफेक्ट हा आमच्या उमेदवारांवर आलेला आहे। म्हणून माझं हे म्हणणं आहे की जर तुम्ही चोरी केली नाही तर तुम्ही फुटेजेस का देत नाही? तुम्ही चोरी केली नाही तर तुम्ही आमच्या आरोपांचं खंडन करायला समोर का येत नाही? निवडणूक आयोग आणि सत्ताधारी पक्षांनी, मी या वर्धा जिल्ह्याच्या मतदार याद्या घेऊन बसतो, त्यांनी सुद्धा यावं आणि तपासावं की या ठिकाणी दुबार तिबार नावं आहे की नाही, खेड्यापाड्यांच्या लोकांचे शहरात नावं आहे की नाही, दुसऱ्या मतदारसंघाच्या लोकांचे या ठिकाणी नावं आहे की नाही, परप्रांतीय लोकांचे या ठिकाणी नावं आहेत की नाही आणि त्यांचे नावं त्यांच्याही मतदार याद्यांमध्ये आहे आणि 100, 200, 500 नावं चुकीनं आले एका मतदारसंघात किंवा जिल्ह्यात आपण समजू शकतो। मात्र हजारोंच्या संख्येने चुकीचे नावं कसे येतात आणि चुकून मताचे गठ्ठेच्या गठ्ठे परप्रांतीयांचे कसे या मतदारसंघात येतात, हा मात्र संशोधनाचा विषय आता राहिलेला नाही। हा विषय उघड झाला आहे। यावरती काय उत्तर आहे ते उत्तर तातडीनं निवडणूक आयोगाने आणि सत्ताधारी पक्षाने देणं अपेक्षित आहे। लोकांचा सुद्धा मतचोरी विरोधात उद्रेक आहे। ज्यांनी मतं दिले त्यांचे मतं चोरीला गेले, अशा प्रकारे लोकांनी सुद्धा या विषय लोकांना सुद्धा पटतोय हे दाखवण्यासाठी, हे सिद्ध करण्यासाठी आणि या ठिकाणी मतचोरी विरुद्ध लोकांमध्ये जागृती आणण्यासाठी आमच्या जिल्हा काँग्रेस कमिटीकडून आमच्या जिल्हाध्यक्षांनी आज स्वाक्षरी मोहीम आयोजित केली आहे। त्या ठिकाणी आम्ही सगळे या स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होण्यासाठी या ठिकाणी आलोय। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।